हॅलो, मी घेऊन येत आहे एक कंप्लीट इंग्लिश स्पीकिंग सिरीज आणि आज आपण बघणार आहोत सेशन नंबर 37. तर आजच्या या सेशनमध्ये आपण काय शिकणार आहोत तर काही कॉमन प्रिपॉजिशन्स जसं की अबाउट, अलॉंग, अगेन्स्ट, अमंग, अराउंड. ओके, सो हे प्रिपॉजिशन्स तुम्ही इंग्लिश बोलताना कसे यूज करायचे आहेत आणि त्याचे सेंटेन्सेस कसे बनवायचे आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. सो फर्स्ट जे प्रिपॉजिशन आहे ते आहे अबाउट. अबाउटचा मराठी मिनिंग होतो विषयी किंवा ज्याबद्दल. ओके, सो जर तुम्हाला असं म्हणायचं आहे की मी तुझ्याबद्दल बोलत होतो तर कसं बोलणार? आय वॉज टॉकिंग अबाउट यू. आय वॉज टॉकिंग अबाउट यू. ओके, आता जर असं म्हणायचं आहे की मला तुझ्या कुटुंबाविषयी काहीतरी सांग तर कसं बोलणार? टेल मी समथिंग अबाउट युअर फॅमिली. टेल मी समथिंग अबाउट युअर फॅमिली. ओके, नेक्स्ट सेंटेन्स आहे ही पुस्तकं प्राण्यांविषयी आहे तर कसं बोलणार? दिस बुक इज अबाउट ॲनिमल्स. दिस बुक इज अबाउट ॲनिमल्स. राईट. सो आता फोर्थ एक्झाम्पल आहे तिला तिच्या परीक्षांची काळजी आहे. कसं बोलणार? शी इज वरीड अबाउट हर एक्झाम्स. शी इज वरीड अबाउट हर एक्झाम्स. ओके, सो अबाउटचा मिनिंग होतो बद्दल किंवा विषयी. सो तुम्ही अबाउटचा जो यूज आहे तो अशा पद्धतीने करायचा आहे. ओके, अबाउट नंतर नेक्स्ट जे प्रिपॉजिशन आहे ते आहे अलॉंग. सो अलॉंगचा मराठी मिनिंग होतो सोबत किंवा बाजूने. ओके, जर तुम्हाला असं म्हणायचं आहे की आम्ही नदीच्या बाजूने चाललो तर कसं बोलणार? वी वॉक्ड अलॉंग द रिव्हर. वी वॉक्ड अलॉंग द रिव्हर म्हणजे तुम्ही जस्ट नदीच्या बाजूने जात आहात. बाजूने किंवा सोबत ह्याच्यासाठी आपल्याला अलॉंगचा यूज करायचा आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे रस्त्याच्या बाजूने झाडे आहेत. कसं बोलणार? देअर वॉज ट्रीज अलॉंग द रोड. देअर आर ट्रीज अलॉंग द रोड. राईट. नेक्स्ट सेंटेन्स असं आहे की तो त्याच्या मित्रांसोबत गेला. कसं बोलणार? ही वेंट अलॉंग विथ हिज फ्रेंड्स. ही वेंट अलॉंग विथ हिज फ्रेंड्स. ओके, आता लास्ट सेंटेन्स आहे की रस्त्याच्या बाजूने दुकाने बांधली आहेत. कसं बोलणार? द शॉप्स आर बिल्ट अलॉंग द स्ट्रीट. द शॉप्स आर बिल्ट अलॉंग द स्ट्रीट. राईट. सोबत किंवा बाजूने ह्याच्यासाठी आपण अलॉंगचा यूज अशा पद्धतीने इथे केलेला आहे. सो अलॉंगच्या नंतर नेक्स्ट आहे अगेन्स्ट. अगेन्स्टचा मराठी मिनिंग होतो विरोधात किंवा टेकून. ओके, सो जर तुम्हाला असं म्हणायचं आहे की तो माझ्या कल्पनेच्या विरोधात आहे तर कसं बोलणार? ही इज अगेन्स्ट माय आयडिया. ही इज अगेन्स्ट माय आयडिया. ओके, जर असं म्हणायचं आहे की संघ आमच्या विरुद्ध खेळला. कसं बोलणार? द टीम प्लेड अगेन्स्ट अस. द टीम प्लेड अगेन्स्ट अस. ओके, ती भिंतीला टेकून उभी राहिली. कसं बोलणार? शी लीन्ड अगेन्स्ट द वॉल. शी लीन्ड अगेन्स्ट द वॉल. ओके, नेक्स्ट आहे हा कायदा मानवी हक्कांच्या विरोधात आहे तर कसं बोलणार? धिस लॉ इज अगेन्स्ट ह्युमन राईट्स. धिस लॉ इज अगेन्स्ट ह्युमन राईट्स. ओके, सो अगेन्स्टचा यूज अशा पद्धतीने करायचा आहे. अगेन्स्ट नंतर नेक्स्ट जे प्रिपॉजिशन आहे ते आहे अमंग. अमंगचा मराठी मिनिंग होतो मध्ये किंवा दरम्यान. ओके, सो तुम्हाला जर असं म्हणायचं आहे की मुलांमध्ये मिठाई वाटा तर कसं बोलणार? डिस्ट्रीब्यूट द स्वीट्स अमंग द चिल्ड्रेन. डिस्ट्रीब्यूट द स्वीट्स अमंग चिल्ड्रेन. ओके, आता जर नेक्स्ट असं म्हणायचं आहे की तो विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे. तो विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे तर कसं बोलणार? ही इज पॉप्युलर अमंग स्टुडंट्स. ही इज पॉप्युलर अमंग स्टुडंट्स. ओके, तुम्हाला जर असं म्हणायचं आहे की आपल्यामध्ये एक चोर आहे तर कसं बोलणार? देअर इज अ थीफ अमंग अस. देअर इज अ थीफ अमंग अस. ओके, नेक्स्ट सेंटेन्स आहे की शिक्षक विद्यार्थ्यांच्या मध्ये बसले. कसं बोलणार? द टीचर सॅट अमंग द स्टुडंट्स. द टीचर सॅट अमंग द स्टुडंट्स. राईट. अमंग नंतरचं जे नेक्स्ट प्रिपॉजिशन आहे ते आहे अराउंड. अराउंडचा मराठी मिनिंग होतो भोवती किंवा आजूबाजूला. ओके,
तर कसा यूज करायचा आहे अराउंडचा ते बघूया. पहिलं सेंटेन्स आहे की आम्ही बागेच्या भोवती फिरलो. आम्ही बागेच्या भोवती फिरलो. तर कसं बोलणार? वी वॉक्ड अराउंड द पार्क. वी वॉक्ड अराउंड द पार्क. राईट. तिने खोलीत आजूबाजूला पाहिले. कसं बोलणार? शी लुक्ड अराउंड द रूम. शी लुक्ड अराउंड द रूम. ओके. नेक्स्ट सेंटेन्स असं आहे की त्यांनी घराच्या भोवती भिंत बांधली. कसं बोलणार? दे बिल्ट अ वॉल अराउंड द हाऊस. दे बिल्ट अ वॉल अराउंड द हाऊस. ओके. नेक्स्ट सेंटेन्स असा आहे की पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते. कसं बोलणार? द अर्थ मूव्स अराउंड द सन. द अर्थ मूव्स अराउंड द सन म्हणजे पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते. ओके. सो हे जे काही कॉमन प्रिपोजिशन्स आहेत ते अशा पद्धतीने तुम्हाला इथे यूज करायचे आहे. तुमच्यासुद्धा डेली यूजमध्ये तुम्ही हे प्रिपोजिशन्स वापरून बघायचे आहेत. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वी विल सी अवर नेक्स्ट सेशन सून अँड थँक्स फॉर वॉचिंग.